धाराशिवच्या आरोग्य व्यवस्थेवर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जिल्ह्यात वाढत्या हृदयविकाराच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सुविधा अद्याप सुरू न झाल्याने रुग्णांच्या जीवाची खेळ सुरू असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार कैलास पाटील यांनी थेट सरकारला जाब विचारला. ते म्हणाले, ऑक्टोबर 2023 मध्ये तब्बल 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही कार्डियाक कॅथलॅबचे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत सुविधा सुरू होणे अपेक्षित होते, मात्र आजही रुग्णांना सोलापूरला हलवावे लागत आहे. गोल्डन आवर मध्ये उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव जात असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला. याशिवाय ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटरच्या निधीला स्थगिती मिळाल्याने काम रखडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 2025 आणि 26 मध्ये पुन्हा मंजुरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. धाराशिवकरांसाठी मंजुरी असलेली MRI मशीन ही केवळ कमिशनरच्या सही अभावी बंद असल्याचा धक्कादायक मुद्दा त्यांनी उपस्थित केला. काम पूर्ण, मशीन तयार, पण सुरुवात मात्र नाही. तसेच 500 बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलसाठी निधी मंजूर असूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत निधी उपलब्ध झाला असला तरी प्रकल्प अजूनही रखडलेलाच आहे. धाराशिवच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न आता केवळ प्रशासनिक नाही, तर तो थेट नागरिकांच्या जीवाशी संबंधित आहे. सरकार यावर तातडीने निर्णय घेणार का? धाराशिवकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा कधी मिळणार, असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केला. महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.